नमस्कार, 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि आता आपल्याला 11व्या वर्गासाठी ॲडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यासाठी आपल्याला 2 पार्टमध्ये फॉर्म भरायचा आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. आता पार्ट 1 जो होता तो 10 एप्रिलपासूनच सुरू करण्यात आलेला होता आणि म्हणूनच बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पार्ट 1 भरलेलं सुद्धा असेल. तरीही आपण या व्हिडिओमध्ये पार्ट 1ची प्रोसेससुद्धा दाखवणारच आहे आणि आता पार्ट 2 सुद्धा सुरू झालेला आहे आणि म्हणूनच आपण आज हा व्हिडिओ बनवतोय. तर पार्ट 2 जो सुरू झालेला आहे तो पार्ट 2 सर्वांसाठी सुरू झालेला नाही आहे. तर पार्ट 2 नेमकं कोणासाठी सुरू झालेलं आहे हे समजण्यासाठी आपल्याला सर्वात आधी वेळापत्रक समजायला लागणार आहे आणि सोबतच तुम्ही पार्ट 1 जर भरला असेल किंवा भरला नसेलही तरी मी तुम्हाला दाखवून देणार आहे की पार्ट 1मध्ये तुम्ही कोणते ऑप्शन्स निवडले त्यावरून तुमचा पार्ट 2 सुरू झाला आहे की नाही हे आपल्याला समजणार आहे. तर यासाठी आपल्याला सर्वात पहिले वेळापत्रक समजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला समजणार आहे की आपल्यासाठी पार्ट 2 सुरू झाला आहे की नाही झालेला आहे. तर चला मग स्क्रीनवरती एक एक गोष्ट आपण समजून घेऊया. तर सर्वात पहिले आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे, mahafyjcadmission.in. या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आता या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा इथून लॉग इन करून तुम्ही प्रोसेस करू शकता. पार्ट 1 असेल, पार्ट 2 असेल, त्याआधी आपल्याला रजिस्ट्रेशन करायला लागत असतं. रजिस्ट्रेशन तुम्ही इथून करू शकता. ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याआधी आपण वेळापत्रक आधी समजून घेऊया. तर बघा वेळापत्रक बघण्यासाठी तुम्हाला इथं ऑप्शन पाहायला मिळणार आहे ॲडमिशन शेड्यूल. या ऑप्शनवरती आपल्याला पहिले तर क्लिक करायचं आहे. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला ॲडमिशन शेड्यूल राऊंड 0 and 01 यावरती क्लिक करायचं आहे. तर इथे एक गोष्ट सगळ्यात आधी समजून घ्या. सदर प्रक्रियेमध्ये 3 नियमित फेऱ्या होणार आहेत. म्हणजे 3 जे आहेत त्या नियमित फेऱ्या होणार आहेत आणि त्यानंतर ओपन टू ऑल म्हणजे ही 4थी फेरी सर्वांसाठी असणार आहे आणि जी 5वी फेरी असणार आहे ती मुलींसाठी असणार आहे. तर आता इथे खाल्यानंतर बघा आपल्याला वेळापत्रक समजून घ्यायचं आहे. तर सन 2026-27 11वी प्रवेश प्रक्रिया. तर बघा इथे 0 फेरी आता सध्या सुरू झालेली आहे. 0 फेरी. आता या 0 फेरीमध्ये काय काय होणार आहे, कोणत्या कोणत्या तारखेला ते आपण समजून घेऊया. मी याला थोडंसं झूम करून घेतो. तर बघा 8 मे 2026 ते 10 मे 2026 विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग 1 ऑनलाईन सादर करणे म्हणजेच पार्ट 1 तुम्हाला भरायचं आहे आणि हा एप्रिलपासूनच सुरू झालेला होता. ठीक आहे. परंतु एप्रिलपासून जो पार्ट 1 सुरू झाला होता त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या. अडचणी अशा प्रकारच्या की जसं की आता आपला रिझल्टच लागलेला नाही आहे तर मार्कशीट आपल्याला भेटणार नाही आहे किंवा आपल्याला TC भेटणार नाही आहे म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे असतं आपलं ते भेटणार नाही आहे तर आपण ते अपलोड करू शकत नाही. तर ठीक आहे, TC तर आपल्याला मॅन्डेटरी नव्हती परंतु मार्कशीट तर मॅन्डेटरी होतं. मग मार्कशीट जोपर्यंत आपण अपलोड करत नाही पार्ट 1मध्ये तोपर्यंत तो फॉर्म सबमिट होत नव्हता किंवा सेव्ह केला जात नव्हता. तर म्हणून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी भरलेला नाही आहे पण आता तुम्ही भरू शकत होता. त्याचप्रमाणे बघा 11 मे 2026 ते 13 मे 2026 या वेळेमध्ये काय होणार आहे म्हणजे आता सध्या आपण जेव्हा व्हिडिओ बनवतोय तेव्हा. तर बघा शैक्षणिक पात्रतेची माहिती भरून अर्जाचा भाग 1 सादर करणे म्हणजे पार्ट 1 सादर करणे आणि सोबतच विद्यार्थी एकाच वेळी भाग 2 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. म्हणजे सोबतच तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 भरू शकता. आधी काय होतं की तुम्हाला फक्त पार्ट 1 भरून ठेवायचा होता आणि त्यानंतर पार्ट 2 सुरू झाल्यानंतर पार्ट 2 भरायचा होता आणि आता पार्ट 2 सुरू झालेला आहे. परंतु इथे व्यवस्थित जर आपण बघितलं तर भाग 2 हा कोटासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. म्हणजे कोटा पद्धत जी आहे त्या पद्धतीसाठी तुम्ही अर्ज भरू शकता. म्हणजे जो पार्ट 2 आहे तो सुरू करण्यात आलेला आहे कोटा पद्धतीने जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर. आता कोटा पद्धतीमध्ये तर काय आहे तर एकतर व्यवस्थापन असेल, इन हाऊस असेल किंवा अल्पसंख्याक कोट्यांसाठी जो 0 राऊंड सुरू झालेला आहे म्हणजे 0 फेरी ती सुरू झालेली आहे. आता हे काय आहे तिन्ही सुद्धा गोष्टी हे पण आपण समजून घेऊया. त्याआधी आपण बाकीचे जे वेळापत्रक आहे ते पाहून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला हे तिन्ही पण काय असतं कोटा पद्धती ते समजून सांगतो. तर 14 मे ते 15 मे मध्ये काय होणार आहे तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे जी मेरिट लिस्ट आहे ती प्रदर्शित केली जाणार आहे. त्यानंतर 16 मे ते 16 मे मध्ये काय करणार आहे तर जर काही तुमची दुरुस्ती वगैरे असेल, मागणीचे अर्ज असतील तर ते तुम्ही इथून करू शकता. म्हणजे ग्रीव्हियन्स असतील, रजिस्टर करायचे असतील तुम्हाला ते. त्यानंतर 18 मे ते 19 मे जे काही 0 राऊंड वाटप आहे तो सुरू करण्यात येणार आहे. म्हणजे जे काही तुम्ही आता कोटामधून ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे तुम्हाला इथे वाटप होणार आहे. म्हणजे ॲडमिशनसाठी जे नंबर आहेत ते लागणार आहेत. 19 मेला बघा अल्पसंख्याक कोटा, इन हाऊस व व्यवस्थापन कोटासाठी 0 राऊंड प्रवेशासाठी महाविद्यालयीन यादी विभागाकडून दिली जाणार आहे. आता ही यादी दिल्याच्या नंतर म्हणजे जे काही सिलेक्शन होईल त्याच्यानंतर 20 मेला रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येतील पुन्हा आणि मग 20 मे ते 20 मे पहिल्या फेरीकरिता जागा प्रदर्शित करणे म्हणजे जी पहिला राऊंड होईल. आता सध्या 0 राऊंड सुरू झालेला आहे. 0 राऊंड नंतर पुन्हा जागा प्रदर्शित केल्या जातील. मग 21 मे पासून बघा नियमित कॅप फेरी जी आहे ती सुरू करण्यात येणार आहे. ज्या की आपण बोललो आहे की सुरुवातीला 3 फेऱ्या घेतल्या जाणार आहेत त्यातली पहिली फेरी सुरू केली जाणार आहे. इथे बघू शकता तुम्ही कॅप प्रवेश असेल किंवा कोटा प्रवेश असेल तर दोन्हीसाठी सुरू होणार आहे.
21 मेला. आणि आता सध्या सुरू झालेलं आहे फक्त कोटा प्रवेश ज्यांना घ्यायचा असेल त्यांच्यासाठी. तर मग यामध्ये भाग 1 भरायचा असेल किंवा भाग 2 असेल तर त्यामध्ये बघा तुम्ही 1 किंवा जास्तीत जास्त 10 म्हणजे जे आपण 10 कॉलेजेस आहेत ते निवडू शकतो. आणि म्हणजे जे काही प्रोसेस आहे ती पूर्ण करणार आपण. 21 मेपासून आपला प्रॉपर फॉर्म सुरू होतो आहे. त्यानंतर बघा 23 मे ते 26 मे काय होणार आहे तर जे तुमचं अलॉटमेंट प्रोसेस आहे ती सुरू केली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 26 मे नंतर काय होणार आहे, जे वाटप केलेले कनिष्ठ विद्यालय आहे सहमत असल्यास विद्यार्थी तिथे प्रवेश घेण्यासाठी पुढे जाऊ शकतो. म्हणजे 26 नंतर तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घेऊ शकता जाऊन कॉलेजला. त्यानंतर 29 मेला पुन्हा रिक्त जागा ज्या आहेत त्यांचं यादी प्रदर्शित करण्यात येईल आणि पुन्हा दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक 30 मेला लागणार आहे. तर म्हणजेच काय तर ह्या ज्या फेऱ्या आहेत त्या 21 मेपासून सुरू होणार आहे. मग आता सध्या जे काही पार्ट 2 सुरू झालेला आहे तो कोणासाठी झालेला आहे तर कोटा प्रक्रियेमधून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी. आता कोटा प्रोसेस काय एकदा पहिले समजून सांगतो. त्याआधी आपण बघूया पार्ट 1ची प्रोसेस. आणि पार्ट 1च्या प्रोसेसमध्येच मी तुम्हाला दाखवतो की कोटा प्रोसेस नेमकं काय असते. तर रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं असतं. सर्वात पहिले रजिस्ट्रेशनसाठी आपल्याला सिलेक्ट करायचं असतं की तुम्ही विदिन महाराष्ट्र आहात म्हणजे आउटसाईड महाराष्ट्राचे आहात की महाराष्ट्रामधले आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर फ्रेशर आहेत का, रिपीटर आहेत का, प्रिव्हियसली पास असतील म्हणजे मागच्या वर्षी पास झालेले असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला सिलेक्शन करायचं असतात. तुमचा बोर्ड कोणता आहे तो सिलेक्ट करायचा असतो. SC CBSE जे काही बोर्ड असतील त्यापैकी तुमचा जो पण बोर्ड आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. ही पूर्ण प्रोसेस असते. सीट नंबर असेल, आईचं नाव असेल, व्हेरीफाय करायचं. जर महाराष्ट्राचे तुम्ही बोर्डाचे जर विद्यार्थी असताल तर तुम्हाला व्हेरीफाय केलं तर तुमच्या डिटेल्स आपोआप येतात. हे सर्व प्रोसेस आहे ती तुम्ही बघितलीसुद्धा असेल. नाहीतर हे PDF-सुद्धा तुम्ही इथून बघू शकता. तुम्हाला वेबसाईटवरती भेटणार आहे. कसं बघायचं मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे वेबसाईटवरून. कसं तुम्ही हे PDF बघू शकता ज्यामध्ये पूर्ण प्रोसेस देण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता हे आपण करत करत खाली आलो. इथं आपल्याला रजिस्ट्रेशन डिटेल, पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल टाकायचे असतात. त्यानंतर एक ऑप्शन येतो कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल. तर यावरती आपल्याला पहिले जायचं आहे. तर यावरती जेव्हा तुम्ही येणार तेव्हा तुम्हाला तिथे काही ऑप्शन सिलेक्ट करायचे असतात आणि त्यानुसार समजेल की तुम्हाला पार्ट 2 सुरू झालेला आहे की नाही तुमचा आता सध्याच्या डेटला तो तुम्हाला यावरून समजणार आहे. 3 कोटा कोणते कोणते ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा इथे जेव्हा आपण येतो कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स तर इथे आपल्याला सर्वात पहिले तर कॉन्स्टिट्यूशनल जे रिझर्वेशन आहे म्हणजे जसं SC ST OBC NT VJNT जे काही तुमची कॅटेगरी असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची असते. आणि त्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे की नाही ते सिलेक्ट करायचं असतं. त्यानुसार तुम्हाला सर्टिफिकेट नंबर वगैरे लागणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ऑप्शन येतं बघा अदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. तर यामध्ये सुद्धा बऱ्याचशा कॅटेगरी येतात जसं की डिसेबिलिटी असेल तुम्हाला तर ते डिसेबिलिटीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही अर्थक्विक म्हणजेच भूकंपग्रस्त भागातून येत असाल तर ते तुम्हाला येस करायचं. येस नो करायचं असतं. जे पण तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असणार आहे त्यानुसार तुम्हाला इथे पर्याय निवडायचा असतो. तर तुम्ही इथे पार्ट 1 भरताना कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल जे आहेत त्यामध्ये जर तुम्ही इथे कोटा अंतर्गत ॲडमिशन घ्यायचं यासाठी येस केलेलं असणार आहे तर तुमच्यासाठी पार्ट 2 सुरू झालेला आहे. तर पहिली बघा मायनॉरिटी कोटा म्हणजे अल्पसंख्याकमध्ये जर तुम्ही येत असणार आहे आणि त्या अंतर्गत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला पार्ट 1 मध्येच इथे हा ऑप्शन सिलेक्ट करायला पाहिजे असतो. जर तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट केलेला असेल किंवा अजून दुसरे 2 ऑप्शन आहेत त्यापैकी एक जर कोणता सिलेक्ट केलेला असेल तर मग तुम्हाला इथे पार्ट 2 सुरू झालेला आहे. तर मायनॉरिटी कोटा म्हणजे जे अल्पसंख्याकमध्ये येत असणारे ज्यांच्यासाठी 50% जागा आरक्षित केलेल्या असतात तिथून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या कोटामधून तर तुम्ही इथे सिलेक्ट केलेलं असेल येस तर तुमच्यासाठी पार्ट 2 सुरू झालेला आहे. तर दुसरी गोष्ट आहे इन हाऊस कोटा ॲडमिशन. आता इन हाऊस कोटा ॲडमिशन काय आहे तर ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आता आहात ज्यामध्ये तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे जिथं तुम्ही शिकत होता त्याच कॉलेजमध्ये जर तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो असतो इन हाऊस कोटा. जर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्ही तिथं येस केला असणार हे ऑप्शन तरच तुम्हाला तर तुमच्यासाठी सुद्धा पार्ट 2 सुरू झालेला आहे. आणि तिसरा आहे मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंट कोटा म्हणजे जर तुमचे पेरेंट्स शिक्षक वगैरे असतील आणि त्या कोटा अंतर्गत तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही तो ऑप्शन इथे सिलेक्ट केलेला पाहिजे. तरीसुद्धा तुमच्यासाठी पार्ट 2 सुरू झालेला आहे. तर पार्ट 2 सर्वांसाठी सुरू झालेलं नाही आहे. आपण वेळापत्रक बघितलं आहे आणि त्यानुसार सर्वांसाठी जो पार्ट 2 सुरू होणार आहे तो होणार आहे आपल्याला माहिती आहे 21 तारखेपासून. तर 21 तारखेपासून तुम्ही पार्ट 2 भरू शकता. आणि जर तुम्हाला कोटा अंतर्गत ॲडमिशन घ्यायचं असेल आणि तुम्ही त्या प्रकारे ऑप्शन सिलेक्ट केला असणार आहे पार्ट 1 भरताना तर तुमच्यासाठी पार्ट 2 सुरू झालेला आहे. तर बघा या प्रकारची ही संपूर्ण माहिती आहे. जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि यामधून तुम्हाला काही कन्फ्युजनसुद्धा असेल किंवा एखादी माहिती समजली नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी तुम्हाला त्याचे रिप्लाय नक्कीच देणार आहे. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.